गाइस, इट्स डे 3 फ्रॉम साकरपा. गुड मॉर्निंग, वेलकम टू आर्यन आर्य ब्लॉग्स. तर आज आहे संकष्टी आपली आणि आपल्या घरात म्हणजे ह्यांच्याकडे संकष्टीला गुरुजी वगैरे येतात. दर संकष्टीला गुरुजी येतातच आणि पूजा वगैरे असते. आपण आता पूजा करून घ्या. आणि आजचा प्लॅन असा आहे की आजचा प्लॅन असा आहे की आज सायली मामाच्या घरी चाललो आहे आपण सिद्धीच्या. आता पूजा करून घेऊ आपण आणि थोड्या वेळाने आपण निघू. आपण बघितलं संकष्टीची आरती वगैरे झाली, पूजा वगैरे झाली. सगळं कोकणात यार एक मानतो मी, गणपतीला खूप मानतात खरंच यार. म्हणजे फिलिंगच अलग आहे इकडची. संकष्टीला पण असं नॉर्मल गणपतीची जी आरती घेतात तशी घेतात. बरं वाटलं. आता पूजा वगैरे तर झाली. आज उपवास आहे पूर्ण दिवस संकष्टीचा. तर आपण निघूया थोड्या वेळात. तुम्हाला आता तिकडे वर जायचं आहे आपल्याला, म्हणजे डोंगरात आहे प्रॉपर गाव त्यांचं. तिकडे असे काय ना काय दिसणारच, बाग वगैरे काहीतरी. आपण निघूया थोड्या वेळात. तर गाईस, आर्याला बघा गावात येऊन कामं करायला लागली. अरे बापरे, पूर्ण साफ केलं तू का? बरं. हे डोंबिवलीत करते का तू? तर आपण आता निघालोय म्हणजे सिद्धीच्या मामाच्या गावी, म्हणजे आर्याच्या मामाच्या गावी. कुठली सुर्वेवाडी करून आहे, पहिला याला डुकरवाडीचे म्हणायचे. आपण आता तिथे आज पालखी आहे, आपण तिथे एन्जॉय करूया. तुम्हाला पालखीचे पण दाखवू. आपण आता निघालो आहे. ते काहीतरी नमन आहे, यांच्याकडे नमन बोलतात. तर नमन आहे म्हणजे आता पालखी आल्यानंतर का पहिलं नमन असतं. नमन बघू. आणि इकडे बाहेर एकटं फिरायची भीती पण आहे तशी, कारण की ते वाघ बीघ पण आहे बोलतात गावातली लोक. तर जपत जाऊ. पब्लिक बघा, पालखीसाठी पूर्ण गाव जमलं आहे इथं. आणि आय थिंक पालखी पण आली आहे, मागून येते. तर पालखी झाली की त्यांचं ते काहीतरी आहे प्रोग्राम अजून एक, ते करायला जाऊ आपण. पालखी पण तुम्हाला दाखवू. बघू शकता तुम्ही, पालखी आली आहे. आणि हे इकडचं समोरचं घर आहे, मानकरी आहेत. तर इकडे आज पालखी बसणार आणि उद्या ती घरोघरी फिरणार. मोजून 25 घर आहे तिथे. तर हे उद्या पालखी फिरणार, म्हणजे आजचं पण आहे आणि उद्याचं पण आहे.
2 दिवस पालखी असतात. विद्येचा विद्याधर श्री गणराय, श्री गणरायला वंदन करून आमच्या ओझरे गावचे ग्रामचरणी लीन होऊया, दत्त चरणी लीन होऊया. पार्वतीच्या बाळा दिन म्हणवंतोया शिवा पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची. Through the stillness, the clouds drift high. Thoughts like breezes. तर गाईस रात्री खूप वेळ झाला. रात्री नमन बघून आलो म्हणजे, आणि मोबाईलची बॅटरी पण ड्रेन झाली होती पूर्ण. तर खूप वेळ झाला. कालचा ब्लॉग एंड केलाच नाही, तर आपण आता ब्लॉग एंड करूया. आणि मला असं सांगायचं आहे की कोकणातली ही संस्कृती आपण जपली पाहिजे. कारण की ही कोकणातली लोकं आपण बघितली मोस्टली की सुट्टी, मला असं वाटायचं आहे की हे लोक सुट्टी वगैरे काढून डिरेक्टली जॉब सोडून येतात. पण कालचं सगळे त्यांचे प्रोग्राम सर्व होळी गणपती बघितले, तर खरंच आहे कोकणातली संस्कृती आत्ताच्या जनरेशननी पण जपा. कारण की खूप छान आहे तुमची म्हणजे संस्कृती पूर्ण ही. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ते पर्यंत आणि आपण व्हिडिओ एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ते पर्यंत जय शिवराय.